हाय, कसे आहात सगळे? आमचा ना आज हळदी कुंकवाचा दिवस आहे. मी, कल्पना, अंजली आणि मनीषा चौघींनी मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज ठेवायचा ठरवले. कारण शनिवार आहे, उद्या रविवार, लेट उठलं तर चालणार आहे. तर दुपारी अशा पद्धतीनं स्वयंपाक करून घेणार मी आणि थोड्याशा चपात्या एक्स्ट्राच्या करणार. कारण मला माहिती आहे, रात्री जेव्हा मी हळदी कुंकवावरून परत कंटाळून येईल ना, तेव्हा अक्षरशः झोपायची वेळ झालेली असणार आहे. तर हे बघा, हे घरी बनवलेलं पनीर आहे. चला आता ना वाजतायत 1:45. नाही, 1:45ला अजून थोडीशी मिनटं बाकी आहेत. 1:30 वाजता आमचं भेटायचं ठरलं होतं, जिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे 8व्या मजल्यावरती. तर तिथे निघाली आहे मी आणि जस्ट स्वयंपाक झालाय. आता जेवणार नाही आहे कारण भूक नाही आहे. तर डेकोरेशन बघूया कशा कशा पद्धतीने आम्ही करतोय. मी काही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे घेतली होती ना, ती मी अशी व्यवस्थितरित्या मी आहोंकडे सोपवली आणि आहोंनी ती जबाबदारी पूर्ण केलेली आहे आणि साहित्य घेऊन आलेले आहेत. आता तेच साहित्य घेऊन मी वरती चालली आहे. अजून काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ज्या मी आहोंकडे सोपवणार आहे. शेवटी हळदी कुंकवाचा कार्यक्रम कोणासाठी आहे सांगा बरं? आहोंच्यासाठीच आहे की नाही? म्हणजे आपल्यासाठी आहे, पण तितकंच तो आहोंच्यासाठी आहे. म्हणूनच काही आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण त्यांना छान पद्धतीनं द्यायच्या. अहो इकडे या, तुमच्यासाठी अजून पुढची काही कामं आहेत. गॅलरीमधल्या ज्या काही प्लॅस्टिकच्या चेअर आहेत त्या स्वच्छ ब्रशनी घासून धुवा आणि पुसून स्वच्छ गॅलरीमध्ये सुकायला ठेवून द्या. त्यानंतर मी वरती घेऊन जाईन लिफ्टमधून, किंवा तुम्ही जरी घेऊन आलात तरी चालणार आहे. ऐकायला येत आहे? ऐकायला यायचं बंद झालंय. तसं काही नाही, असं होत शकत नाही की मी काय सांगितलंय आणि आहोनी काही केलेलं नाहीये. कारण आहो जे सांगतात ते मी करते. इतकी टेस्टी मी मटार आणि पनीरची भाजी बनवली आहे, काय सांगू मी तुम्हाला. पण मी खाणार बिलकुल नाहीये. अहो खातील आत्ता. मी तयारी करून येते वरून आणि मग जेवण करेन. आणि मला माहिती आहे मला वर खाली पळावं लागणार आहे बऱ्यापैकी साहित्य गोळा करायला. चला मग बघूया आम्ही काय काय करतोय. माझ्याकडे ब्लॅक कलरच्या या 3च आहेत म्हणून मी 3 घेतेय. आणि हे असंच घेतलंय हे की कुठेतरी सजवायला होईल म्हणून. कारण हे छान आहेत ना. आणि हे साहित्य घेतलंय. चला आता आणखी काय लागलं ना तर येते वापस. ओके चल ग कल्पना, चल तुलाच क्लास घ्यायला मग उशीर होईल. चला देत आहे. अंजलीच्या फ्लोअरला म्हणजेच 8व्या फ्लोअरला जिथे रेफ्युजी एरिया असतो तिथे 2च फ्लॅट आहेत ना, तर बऱ्यापैकी तिथं स्पेस आहे. म्हणूनच आम्ही आमच्या मजल्यावर न करता या मजल्यावर करायचं ठरवलं आहे. आणि अंजलीकडे विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे. बाकीचं सगळं काही तिनं साहित्य आम्ही एक डेकोरेशन बघून ठेवलं आहे, इन्स्टावरती एक रील बघून ठेवली, त्या पद्धतीने करणार आहोत. अगदी ॲक्युरेट नाही करणार आहोत आम्ही ना आमच्या आयडियाजही त्यामध्ये लावणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं जिथं स्पेस भेटेल तिथे डेकोरेशन करायचं सुरू आहे. चांगलं दिसते अंजली. कोपऱ्यातच करायचं का? हा करूया. मध्ये ब्लॅक ठेवायचं. हे 2 साईडने 2 आणि मध्ये एक मोठं पण ब्लॅक नाही. ठीक आहे. तुमच्या ह्या पवित्र प्रोग्राममध्ये तुम्हाला काय मदत हवी आहे का माझी? हो, मग तुमच्या मदतीशिवाय काही होणार आहे का माझं? होणार आहे का? तुम्ही एक काम करा, या 2 समया मी घासतीये ना, तर तोपर्यंत ती आपली उरळी आहे ना पितळेची, ती पण हवी आहे आम्हाला डेकोरेशन मध्ये. तर ती त्यातले फ्रुट्स काढा, आपल्या त्या प्लास्टिकच्या ह्याच्यात ठेवा आणि ती द्या मला. ती पण घासून घेते. या समयाची उरळीमध्ये डेकोरेशन करायचं चालेल. कल्पनाच्या आहेत या, आपल्याला पण अशा 2 घ्यायचे. माझ्या डोक्यात ऑलरेडी प्लॅनिंग आहे. काकू इकडे बघा या. किती छान काकू, बघा बरं. मी तेच म्हटलं होतं. अहो असं वरती या, इथे चप्पल काढा. अगं ते जड आहे फार. झाड लाल होतं. सिरियसली? खालपासून वरपर्यंत झाडं बघा किती सुंदर आहेत. बापरे, ओ माय गॉड. हे अजून यायची आहेत. मी परवाच लावलेली रोप आहेत. हा, ही ताजी दिसत आहेत.
हे पण वाटलं होतं काय अजून खूप? तोपर्यंत वर गेलो होतो ते कट करून घेतलं. सांभाळायला भरपूर केलेत तुम्ही. बाळकृष्ण पण ठेवला इथे. मग तो दोन झाले ना, मग एक तुळशी जोड कायमचाच ठेवून टाकला, तिला जोडीदार. है ना? हा. मस्त, किती छान दिसते. दिवाळीमध्ये मला स्वाती सोनटक्केने या ज्या काही साईडची संस्कार भारतीची डिझाईन असणारी मध्ये सरस्वती वगैरे ठेवली आहे बघा, आणि या समयानं लावलेल्या 2 माळा, हा सारा बॉक्स पाठवला होता. तो मला असा काही कामाला येईल वाटला नव्हता. तर थँक्स डिअर स्वाती पुन्हा एकदा. वाव, किती छान वाटायला लागलं हे सगळं. हो ना? होय अंजली, मस्त वाटायला लागलं. हा हा, ती द्या ठेवून. थँक्यू. कारण ती खूपच लागली तर नंतर घेता येईल. हा, आमची ही 4थी मेंबर आणि काकू जॉईन झालेत आपल्याला. अरे वा, छान. हाय, थँक्यू पण. थँक्यू. तुझ्या विना सगळं डेकोरेशन झालंय बघ. खूप सुंदर. आता उरलेलं सगळं तू करणार आहेस. पण इकडे ये ना वरती, अरेंजमेंट बघ. हा, हे पण बघून घे. छान आहे. मी हा फ्लोरच बघितला होता, खूपच सुंदर. ठीक आहे ना? हा तुझा फ्लॅश ना? आणि नाही, त्या काकूंचा. त्या काकूंचा. आणि हा एकच आहे. अच्छा, दोनच आहे. इथे 2च आहेत. रिफ्यूज आहे ना बाकी. Interior असेल. या किचन मध्ये माझं शूटिंग किती छान आलं असतं ना. है ना? तुझं उलट मला आवडते माहितीये का? असंच असतं आपलं बायकांचं. नाही पण छान, फारच ए, पण ह्यामध्ये बघ ना किती सुंदर दिसते. माझे व्हिडिओ काय चमकले असते यामध्ये. म्हणजे मी उठून दिसली असते. माझ्याकडे काय होतंय? ऐक ना, मग एक दिवस तू कर ना. तुला काय आपण मास वडी वगैरे बनवूया एक दिवस. नक्की? रेसिपी. मेकअप सुरू आहे माझा. अहो, सांगा ना, डोळ्यांचा मेकअप जरा जास्त झाला का? ठीक आहे, झाला तर झाला, आता काही नाही करू शकत. साडी नेसते. पसारा बघा माझा. हा केसांचा टॉवेल आपण केस वॉश केल्यानंतर यूज करतो तो ओला करून मी आत्ता लावला होता. पण ना, मेकअपचं सामान बघा आणि मी बघा. तर हे असं काहीसं आहे सध्या. हां, आणि ना ऐन वेळेला हिवाळ्यात माझ्या स्किनचा खारा शेंगदाणा झालेला आहे. कारण ॲक्ने आले म्हणून मी सगळी काही केअर स्किनची बंद केली होती. चला, आवडते आता. अशी काहीशी आत्तापर्यंत तयार झाली आणि मी प्रत्येक वेळेला ठरवते की गेट रेडी विथ मी करायचं, किंवा ते बघा असं करतात, असं कॅमेऱ्याच्या जवळ आणतात, असं करतात, मग कानात घातलेले दाखवतात, नाकात. काही नाही होत. जेव्हा आपल्याला खूप काही काम असतं ना, काही म्हणजे काही पॉसिबल होत नाही. आणि गोल्डचे दागिने दाखवायचा हा कार्यक्रम नाही आहे, हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. आणि मला गोल्ड ना काढून म्हणजे ते आणून घालायचा कंटाळा आलाय, त्यामुळं हे आवडते सध्या मला, तर मी हेच घालते. तसंही मला आज कॉमेंट आली की तू दागिन्यांच्या शिवाय सुद्धा सुंदर दिसतेस. किती छान वाटलं मला ती कमेंट वाचून. आणि या इयरिंगची लिंक मागितली आहे, तर माझ्याकडे या एकमेव अशा सुंदरशा इयरिंग्ज आहेत ज्या माझ्या जुन्या सबस्क्रायबर्स आहेत, माझ्या व्ह्यूअर्स आहेत, त्यांना माहिती आहे की मी हे कुठून आणलं आहे. तर हे बघा, सुंदर आहे ना. हे आहे ओमतारामधलं, ओमताराचं कलेक्शन आहे. आणि आज याच्यासोबत म्हणजे हे ॲक्च्युली ना सेट आहे, तर ज्या सेटसोबत हे मिळालेत ना इयरिंग्स, ते दाखवते मी. आज घालणार आहे मी याच्यावरती. व्ही नेक आहे, व्ही नेकवरती चोकर छान दिसतो. आणि बघा, हा नेल पेंट जस्ट लावले मी. म्हटलं मॅचिंग साडीचं आहे आपल्याकडे, लावूया. तर मला कधीही दमधीर नसतो नेल पेंट लावल्यावर. 5:30 वाजता आमचं ठरलं आहे वरती जायचं, म्हणजे 80 8व्या मजल्यावर. तर हे बघा, हा असा त्याच्यावरती नेकलेस आहे, जो खूप वेळा घातला आहे मी. सूट होतोय की नाही होत याच्यावरती? हे होतंय सूट की नाही? नथ घालते अँड डन. फायनल चेक. चांगली दिसते. माझा हा अँगल चांगला आहे. इकडे मला आज ना एक कमेंट आली आहे, नौटंकी म्हणून. आहे मी नौटंकी बाज. अशा विचारांची किवी येते. नाही तसं नाही. हे बघा, असतात पर्सनॅलिटीज असतात या जगात वेगळ्या वेगळ्या. तर मी आहे थोडीफार नौटंकी बाज, आणि मी स्वतःला नाही बदललेलं.
मी जशी आहे तशी आहोंनी ॲक्सेप्ट केली आहे आणि आहोंनी जपलं आहे ते आहे असं माझं नौटंकीबाजपणा. आणि थोडासा असावा, खूपच मॅच्युरिटीनं वागून ना काही आपल्याला नोबेल पुरस्कार मिळणार नाही आहे, लाईफ फक्त बोरिंग होऊन जाते काय. तर माझे आहो आहेत थोडेसे मॅच्युअर, थोडेसे नाही खूपच आहेत आणि अगदी असे शांत स्वभावाचे. तर घरातलं वातावरण असं नौटंकीबाज मी बनवत असते, कारण माझा स्वभाव नौटंकीबाज आहे आणि म्हणूनच घराला घर पण आहे. तुम्हाला एक गंमत सांगते, काल कविता आली एकटी आणि घर साफ करून गेली, सगळी कामं करून गेली. मी नव्हते घरात, तर ती मला आल्यावर सांगत होती की ताई तुम्ही जर का घरात नसलात ना तर घर खूप उदास वाटतंय, वेगळं वाटतंय आणि घराला तुमच्या घर पण नाही आहे, तुम्ही असायलाच पाहिजे घरात, जावा. तर आहो निघालेत आमचंच काम करायला. म्हणजे जे काही आम्ही स्नॅक्स ठेवलेत ना ते स्नॅक्स ऑर्डर दिली आहे कल्पनानी, तर ते रेडी आहे आणि आता आहो आणायला निघालेत. 5:30ला वरती जायचं आणि सगळ्यांनी मिळून फोटोशूट करायचं, जे काही डेकोरेशन केले त्याच्यासोबत असं ठरलं होतं. पण 6 वाजलेत. आता माहिती मी लवकर खाली येणार नाही, म्हणून दिवा लावून घेते देवाला आणि निघते लगेचच. काय हो काकू हे केस, आप इतने घने लंबे बालों का राज क्या है? हा काकू नथ बदलायची ठरली आहे, मोठी नथ घातली आहे अंजलीने आणि ती छान दिसतीये. तर मला हे आठवलं, माझ्याकडे पण आहे श्वेतानं दिलेली. तर चला बघूया, घालते. ही नथ काढली, ही नथ घातली. कशी घालायची असते काही बहुतेक अशीच घालायची असते. चलो निघून पडेना म्हणजे बरं हळदी कुंकू देताना. चल का कल्पना, मी तुला म्हणत होते की नाही भरून मिळणार आहे. काकू आता ही नथ कशी आहे, छान आहे. या काकांचं नाही काकांचं असं म्हणणं आहे या की काय म्हणालात तुम्ही, तुमचं काय ठेवायला पाहिजे, अबीर बुक्का. मग जोकच सांगायचंय आपल्याला, जोकच, आपल्याला थोडी सिरियसली व्हिडिओ बनवायचे. काकू कशा दिसतायत, एकदम छान. हा फोटो काढले गुलाबाला नाही कळीला पण लाजवेल. आई ग, हाय काय ते प्रेम, होय 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 होय, काय ते प्रेम. नाही पण घेण्यासारखं आहे, आजच्या पिढीनं घेण्यासारखं आहे. असंच राहायला हवं. थँक्यू काका, आमच्या व्लॉगमध्ये तुम्ही अपीअरन्स दिल्याबद्दल थँक्यू. आम्ही दोघे एकदम रेडी आहे आणि इकडं रेडी होत आहेत अजून. आज आमच्याकडे सोहळा आहे. काकूंच्या देवासमोरचा गुलाब घेते. सॉरी देवा प्लीज. काय नाही, पाण्यासकट घे ना. ओके, ते पाण्यासकट लावलं ना तर छान वाटेल. चला मी उलट शीताकडे देवाच्या लावून तिथं घेते. बसायला पाहिजे म्हणून कट केलं. मला फुल दिले आता आणि शीताने लावलंय. असं लावायचं ना. छान छान, आता बरोबर दिसते छान. कट पण तो असं लेअर वाला आला. सुंदरी झाली ना, सुंदरी तारीफ करते का माझ्या मैत्रिणी. नाही ऐन वेळेला नाही नको ते, म्हणजे ना अशी ना कॅमेरा चालू झाला, नको ग मला घेऊ. आज म्हणलं घे ग मला थोडंसं घे ग. वाणामध्ये आम्ही काय देणार आहोत दाखवते. चला हे बघा, श्री महालक्ष्मी प्रसन्न आणि आपले जी काही शुभचिन्ह आहेत ती सगळी आहेत यावरती. तर हे आपण ना मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो. कल्पनाने ऑलरेडी ठेवलं आहे गजानन महाराजांचं, तर त्यामधलंच आम्ही श्री महालक्ष्मीचं मागवलं, कारण प्रत्येकाला लक्ष्मीपूजनलाही कामाला येईल आणि ज्यांना रेग्युलर मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्ये ठेवायचं असेल ना तरीसुद्धा ठेवू शकतो. चला आता ना सगळ्या बायका यायच्या अगोदर छानपैकी आम्हा 5 जणींचं हळदी कुंकू आहे, तर छानपैकी फोटोशूट व्हिडिओ शूट करून घेतलं. मस्त वाटत होतं अगदी. म्हणजे जागा कमी आहे आम्हाला, पण तरीसुद्धा छोट्याशा जागेमध्ये डेकोरेशन किती सुंदर केलं आहे बघा. विठू माऊलीची मूर्ती आणि त्याच्या आसपास हे सारे काही. मागच्या वर्षी मला योगितानं दिलेले रांगोळीचे जे काही कटआउट असतात ना ते सुद्धा मी आज वापरलेत. तर अशा पद्धतीनं प्रमोशनमध्ये आलेल्या दोन्ही रांगोळ्यांचा छान उपयोग होतो आहे. जर का कोणाला घ्यायचे असतील ना तर नक्की कॉमेंट करा, मी तुम्हाला त्यांचे डिटेल्स कॉमेंट सेक्शनमध्ये देते.
घालून आलोय बिकॉज मला बाहेर जायचं सर्व साडी घालायला वेळ नाही. असू दे ग असू दे. ए, आमची नवीन नवरी कशी दिसते सांगा, आवडली का सगळ्यांना? नाही ग. दिसते मला. पुन्हा बोल पुन्हा बोल पुन्हा बोल. तिच्याकडनं सगळं शिकायला पाहिजे आपण. हा ना हा. शुभांगी कडनं सार्केस्टिकली नाहीये ना हे. नाही आम्ही भांडलो तिघी जणी तर शूटिंग तर खूप सारं घेतलं होतं मी, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून हे सारे लिमिटेशन जेवढं टाकता येईल तेवढं टाकायचा मी प्रयत्न केला आहे. आणि सगळ्या जणी येऊन गेल्यानंतर मग आम्ही 5 जणी मिळून आमचं हळदी कुंकू करून घेतलं. मस्त होता हा दिवस, छान वाटलं अगदी. आशीर्वादाची फुले घ्यावी खाली वाकून आणि मी तुम्हा सर्वांना राहुल लवांचे नाव घेते, तुम्हा सर्वांचा मान राखून. हीरे में हीरा जड़ता है तो बनता है कोहिनूर, गुनराव का नाम लेते ही मेरे चेहरे पे आता है नूर. पाठ नाही, मी मॅथचं घेते. 4+5 9. विनोद इज ओनली माइन. टीचर आहे हा, म्हणून हे मॅथ्स मध्ये नाव होतं. आता काकू. हा, काकू राहिलं. हे बघा, शुभांगी मी आणि तू नाही हं? जिऱ्यात जिरे शहाजिरे दिलीपराव माझ्या मंगळसूत्रातले हिरे. भगवंताच्या मंदिराला सोन्याचा कळस, रविकरण रावांचं नाव घ्यायला मला नाही नाही बाई, मला नाही. एक गुगल गुगल. म्हण ना. सचिनराव सचिनराव. आणि नुसतं नाव नाही करायचं. एक फेमस झालं तर वाकून काय करते? वाकून पाहिलं तर गजानन महाराजांच्या फोटोला नमस्कार करते वाकून आणि त्यांचं नाव तुमचं मान राखून. हो, असं तर बोल. हा, घे. हा, काय? गजानन महाराजांच्या फोटोला नमस्कार करते वाकुड, सचिनरावांचं नाव घेते, तुमचा मान राखून. बघा आता हसायचं नाही हं? शंकराच्या पिंडीला बेल घालते वासून, रविरावांचं नाव घेते, तुम्हा सर्वांचा मान नाही, मी पांडव खेळू लागले. लग्नातलं नाव. हा, ते छान. हा. पांडव खेळू लागले सारी पाठ, द्रौपदी लवली पणाला. पांडव खेळू लागले सारी पाठ, द्रौपदी लवली पणाला. प्रवीणरावांचं नाव घेते, तुम्ही सांगाल त्या क्षणाला. क्या बात. बहुत बढिया, बहुत बढिया. आता मी आणि कल्पना आलो आहोत सोसायटीतील दुसऱ्या बिल्डिंगमध्ये, अंजलीकडे. हे बघा, ही माझी योगा फ्रेंड, सोसायटीतली ही फ्रेंड आहे, पण ती सोबतही असते योगाला. तर तिचंही आज हळदी कुंकू आहे. यांचं डेकोरेशन तर बघा, बाप रे, जोरदार आहे एकदम. आणि गरमागरम अप्प्यांचा नाश्तासुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे आता हळदी कुंकू करायचं, अप्पे खायचे आणि मगच घरी जायचं. अंजलीकडचं हळदी कुंकू झालं, छानपैकी फोटो सेशन झालं आणि यानंतर आता त्याच फ्लोअरला अश्विनीकडे आलो आहोत. तर हिच्या घरी ग्रीन प्लांट्स बघा, तिचे हे सगळे नॅचरल प्लांट्स आहेत, किती सुंदर आहेत ना. आणि छान केलं डेकोरेशन, हे बघा, वाव. क्रिएटिव्हिटीला काही तोड नाही यांच्या, हो की नाही. वाजलेत रात्रीचे आणि छान झाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम. खरंच मस्त वाटलं. जाताना कशी होते, येताना मंजुलिकाच व्हायची थोडीशी बाकी राहिली आहे, कारण ना डोळे माझे खूप लाल झालेत. बाकी आहे छान. काकूनी हे दिलेलं फुल बघा ना, मस्त आहे. म्हणजे मी हेअरस्टाईल केली नव्हती, पण ऐन वेळेला सगळ्यांनी केली म्हणून मी पण केली. आणि अशा पद्धतीने आजचा दिवसही इथेच संपलेला आहे. व्हिडिओही संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. उद्या भेटेन पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. बाय.